नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विशेष सत्रात मनापासून स्वागत. तर आपण महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 1 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियंका मनोज काकडे यांचे प्रतिनिधी नांदेड उत्तरचे उपशहर प्रमुख मनोज काकडे सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर सर, आपण आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य कोणकोणते आहेत त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. सर्वात अगोदर तर आपण बघितलं की 2019 मध्ये कोरोनाला सुरुवात झाली. 2019 मध्ये जेव्हा कोरोना आला, बऱ्याच लोकांचं म्हणजे घरातलं जे कमावते लोक आहेत ते बरेच लोक दगावले आणि बऱ्याच लोकांचा रोजगार हिरावला गेला आणि काही काही लोकांना तर राशन पाण्यासाठी सुद्धा तरसावं लागलं. तर त्या काळामध्ये मी एक समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून एक 50 किट मी लोकांना उपलब्ध करून दिल्या होत्या आणि त्या किट मी अशा लोकांना दिल्या, म्हणजे अशा गोरगरीब लोकांना दिल्या की जे रस्त्यावरती बसून चप्पल बूटचं वगैरे काम करतात, शिवतात वगैरे, म्हणजे बूट वगैरे पॉलिश करतात. अशा 50 लोकांना किट वगैरे दिल्या. त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये ज्या वस्तीकडे कोणी पाहत सुद्धा नाही, आमच्या इकडे दलित वस्त्या एक 4-5 आहेत आणि ते आमचेच लोक आहेत सर्व. तर त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, त्यांच्या विविध समस्या जाणून घेणे किंवा मग लाईटच्या समस्या असतील, घरकुलच्या समस्या असतील, हे सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि या पुरेपूर प्रयत्न केल्यामुळे जनतेनेच आम्हाला उचलून धरलेले आहेत. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय आणि ज्या ज्या लोकांशी भेटतोय तर आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय, लोकांचा उदंड प्रतिसाद भेटतोय, प्रेम भेटतंय आणि या जनतेच्या जीवावरच आम्ही निवडणूक लढवतोय. नक्की सर. सर, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट आणि पाण्याचा प्रश्न या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या प्रभागामध्ये आठवडी बाजारामुळे होणारी ट्रॅफिक ही सुद्धा एक समस्या आहे. तर याबद्दल आपण काय उपाययोजना करणार आहात? सगळ्यात अगोदर तर मी एक हे सांगेल की आठवडी बाजाराचं जे नियोजन आता हे महानगरपालिका लावत आहे, पर्यायी जागा उपलब्ध करून देत आहे आठवडी बाजारासाठी, पण ती पुरेशी नाही. विशेष म्हणजे कारण आठवडी बाजार एवढे मोठे मोठे आहेत ते छोट्या जागेत बसणं शक्य नाही. तर ते आठवडे बाजारांना चांगल्या प्रकारे जागा उपलब्ध करून देणे, ट्रॅफिकचं व्यवस्थित नियोजन लावणे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की सिग्नल सुटत पण नाही तर लोक पळतात गाड्या घेऊन. तर प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकचं म्हणजे समस्या नांदेडमध्ये भरपूर झालेली आहे. जागोजागी खड्डे केलेत, बरेचसे रस्ते वगैरे जे आहेत पूर्ण खोदून ठेवलेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप व्हायला लागलंय. आणि आपण सकाळी समजा 9:30-10 वाजता निघालो घरून आणि इथून आपल्याला जायचं समजा एक वजिराबादला, तर किमान कमीत कमी पाऊण ते 1 तास लागायला. आणि संध्याकाळी 5:30-6 नंतर जर आपण याचा प्रयत्न केला, शिवाजीनगरला ट्रॅफिक लागतंय, श्रीनगरला ट्रॅफिक लागतंय, वर्कशॉपला ट्रॅफिक लागतंय, तुमच्या तरोडा नाक्याला ट्रॅफिक लागतंय. इथे ट्रॅफिकची समस्या एवढी झालेली आहे की, आणि विशेष म्हणजे रस्त्यांचं जे रुंदीकरण जसं व्हायला पाहिजे होतं पहिले 5-10 वर्षाखाली, तसं न झाल्यामुळं आता ही ट्रॅफिकची समस्या उद्भवली आहे. आता थोडेफार कामं चालत आहेत, मागं पुढं होत असते, कोणी पण म्हणजे एक थोडंफार हे होतंय, पण ट्रॅफिकची समस्या 100% आहे आणि ते सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. पोलीस प्रशासन जे आहे त्यांच्याशी समन्वय साधून, ट्रॅफिक पोलिसांशी समन्वय साधून ती सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत आम्ही. नक्की सर. तर सर, आपल्या प्रभागातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे? आता ते प्रश्नांना सोडवण्यासाठी याच्या पुढं उपाययोजना आम्ही अशी करणार की जर जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर सगळ्यात अगोदर प्रत्येक आपल्या प्रभागामधली गल्ली असते, आम्ही 4 नगरसेवक जर आमचे निवडून आले, 4ला 4 पूर्ण पॅनल, तर आम्ही 100% त्या नगरसेवकांचे नंबर हे सार्वजनिक करणार आहोत सगळ्यात अगोदर. आणि प्रत्येक याच्यावरती गल्लीच्या बाहेर नगरसेवकाचा नंबर तुम्हाला बॅनरवरती लावलेला दिसेल. ही आमची उपाययोजना आहे. तिथं कुणीही कॉल करा, 24 तास आम्ही अवेलेबल राहू. आणि विशेष म्हणजे आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक असल्यामुळं इझी टू अवेलेबल राहतो आम्ही प्रत्येक लोकांसोबत. आम्हाला एक कॉल केला आम्ही लगेच जातो. आम्ही काही गाडीवाले नाही किंवा मग आमच्याकडे फार मोठमोठ्या 4व्हीलर गाड्या नाहीत. सर्वसामान्य घरातले शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक आहोत.
तर सर, सध्या आपल्या प्रभागात चर्चा आहे की नगरसेवक मागील इलेक्शनला आले होते आणि त्यानंतर आता परत इलेक्शन आल्यावरच आले, तर अशी परिस्थिती का निर्माण होते, आपल्याला काय वाटतं? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मॅडम, 2017 साली निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या, 22 साली व्हायला पाहिजे होत्या. आता जवळपास 26 चालू आहे, म्हणजे 4 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. 4 वर्षामध्ये किंवा ते 5 वर्ष आणि हे 4 वर्ष, 9 वर्ष नगरसेवक शांत होते एकदम. म्हणजे कुठल्याही लोकांशी, जनतेशी संपर्क राहिला नाही, संवाद राहिला नाही. आणि विशेष म्हणजे काय झालं या 4 वर्षामध्ये की प्रशासनाच्या हातामध्ये पूर्ण सत्ता गेल्यामुळं मधला जो प्रतिनिधी असतो तो जनतेला समस्या सांगायला भेटलाच नाही. काय तर त्यांना जनता सुनावत आहे की बाबा तुम्ही खूप दिवसानंतर यायले आमच्याकडं, आणि जनता त्यांना योग्य तो मतदान रूपी उत्तर त्यांना देईल, असं माझं मत आहे. नक्की सर. पण सर, बरेच वेळेस काय होतं की अगोदर काम जरी केलेलं नसलं तरी त्याच उमेदवारांना जनता परत परत निवडून देते असं बरेच वेळेस झालेलं पण आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे, काय असं होत असेल? आता मी बाकीच्याबद्दल तर बोलत नाही. आता आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये जवळपास ज्या दिवशीपासून आम्हाला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली त्या दिवशीपासून आम्ही कालच्या 11 तारखेपर्यंत खूप फिरलो आम्ही, आणि आम्ही डोर टू डोर प्रचार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की आता लोकांची मानसिकता बदललेली आहे. विशेष म्हणजे आता लोकांना बदल हवा आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये लोकांना बदल हवा आहे, आणि बदल 100% जनताही करणार आहे. नांदेड उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. याच भागातून शिवसेनेकडून अनेक आमदारही निवडून आलेले आहेत. हो. आपण सत्तेमध्ये न राहता सत्तेच्या बाहेर राहून आज लढा देत आहात. हो. जनतेचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? जनतेचा उत्तम प्रतिसाद आहे. जनता आमच्या सोबत आहे, आणि जनतेच्या जीवावरच आम्ही निवडून लढवतोय. कारण आम्ही ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये विद्यमान आमदार सध्या त्यांचं पॅनल पूर्ण उभं आहे. एवढ्या म्हणजे धनशक्तीच्या विरोधामध्ये आम्ही जनशक्ती घेऊन लढतोय. याच्यामध्ये सर्व काय आले, शिवसेना ही लढणारी संघटना आहे पहिल्यापासून, आणि शिवसैनिक हा लढवयाच असतो. बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला बाळकडू पाजलेलं आहे त्या बाळकडूवरतीच आम्ही लढतोय. नक्की सर. तर सर, 15 जानेवारीला जे नागरिक मतदान करणार आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? 15 जानेवारी रोजी मतदान आहे, आणि मी माझ्या सुज्ञान प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आमच्यासारख्या तरुण आणि सुशिक्षित माणसांना तुम्ही निवडून द्या. तुमचे प्रश्न मांडण्याची ही जबाबदारी महानगरपालिकेमध्ये ही आमची राहील. तुमच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आमची राहील. आणि परत तुम्हाला एक गोष्ट अजून आवर्जून सांगतो मी की आमचे जे उमेदवार आहेत 4ला 4 तरुण आहेत आणि सुशिक्षित आहेत. विशेष म्हणजे त्यांना प्रश्नांची 100% जाण आहे. आता आपण बघत असाल की इतर पक्षामधले उमेदवार कोणाचं वय 50 आहे, कोणाचं वय 60 आहे, कोणाचं वय 65 आहे. काही ठिकाणी तुम्ही बघाल 75, 80 वर्षाचे उमेदवार सुद्धा थांबलेत. आता त्यांना त्यांचं स्वतःचं समजा हे होत नाही तर ते जनतेमध्ये कधी जाणार आहेत? त्याच्यामुळे मी एवढंच आवाहन करतो प्रभाग क्रमांक 1च्या सर्व नागरिकांना की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या सौ प्रियंका मनोज काकडे, रवी दादाराव नागरगोजे आणि शीतलताई कलाने आणि विजय भाऊ कल्याणकर यांना निवडून द्या. भरघोस मताने निवडून द्या आणि आम्हाला सेवा करण्याची तुमची संधी द्या. एवढं बोलून माझं मी मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर हे होते प्रियंका मनोज काकडे यांचे प्रतिनिधी मनोज काकडे सर. यांच्याशी आपण चर्चा केली. तर तुमच्या प्रभागातील नेमक्या समस्या काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि तुमच्या प्रभागातील मागील नगरसेवकाला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल हे देखील आम्हाला कळवा. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.